मित्रांनो 6 वाजलेले, 5:30ला निघणार होता. अर्धा तास उशीर झाला. चॅलेंज केलं होतं आपण रात्री. तर आता आपण निघाले राजमाची या किल्ल्यावर. वातावरण आणि जंगल आहे. चला तर पुण्यापासून 60 किलोमीटर आहे आणि मुंबईवरून येताना 10 किलोमीटर आहे. पुणे गावच्या रस्त्याला आलोय आता आपण. जंगल आहे आणि रस्ता बी खराब आहे मित्रांनो. आणि बरेच लोकांनी आम्हाला सांगितलेलं इकडं बिबट्याची भीती. या टायमाला ही अवस्था आहे. पावसाळ्यात काय अवस्था होता. दोन्ही किल्ल्याच्या मध्ये आपण एक साईडला मनोरंजन आहे, एक साईडला श्रीवर्धन आहे. आपल्याला श्रीवर्धन या किल्ल्यावर जायचं आहे आपल्याला. बघू शकता दोन्ही बघा इथं पाठी लागलेली आहे. डाव्या हाताला गुफा लागते, रूम आहे. त्याला बघूया. स्वच्छ पाणी बघू शकता. पायऱ्या दिसतात उतरण्यासाठी. ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या दिसतात आणि आवाज असा उठतोय. बघू शकता. मित्रांनो दोन्ही किल्ल्याच्या मध्ये येऊन आपण पोहोचलेलो आहे शिंदेही. आणि इथं आपल्याला एक मंदिर लागतं काळभैरवनाथाचं. आपण दर्शन घेऊ आता. मित्रांनो किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आपण येऊन पोहोचले. तर आतमध्ये काय काय पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतं. मुख्य दरवाजा आणि आतमध्ये तटबंदी इथे मजबूत आहे मित्रांनो. बघू शकता किती मोठ्याले दगडी. एक एक दगड बघू शकता. अजून बी भरपूर चांगल्या अवस्थेमध्ये तर मित्रांनो मुख्य दरवाज्यातून आत आल्यावर आपल्याला सुरुवातीला 2 पाण्याचे टाके लागतात. तर मित्रांनो बघू शकता समोरच आपल्याला दिसतंय ते राहण्याचे रूम आहेत. पूर्ण दगडामध्ये कोरलेले. जाऊ शकतो होऊ शकतात. भरपूर मोठे आहेत. ही खिडकी आतल्या आत त्यांनी जॉईन केली. मित्रांनो बघू शकता किल्ल्याच्या मुख्य उंचावर असलेला भाग आहे. तिथं आपल्याला पाणी टाकलं भेटतं आणि त्यात बी पाणी विशेष म्हणजे सर्वात उंच असणाऱ्या भागात अजून भरपूर पाणी आहे. मुख्य बुरुजावर आल्यावर आपल्याला सुरुवातीला महादेवाची पिंड लागते. आपण दर्शन करू.
तर मित्रांनो बघू शकता किल्ल्याच्या मुख्य उंच भागावर येऊन पोहोचलेलो आहे आपण. आणि या उंच भागावरून आजूबाजूचे जेवढे किल्ले आहेत त्या इथून दिसत होते. या किल्ल्याचा वापर महाराजांच्या काळात देखरेखीसाठी वापर होत असे. तर बघू शकता हे सौंदर्य. तर मित्रांनो बघू शकता भरपूर हवा चालू आहे आणि या हवेमध्ये गड उतरताना मन एकदम आनंदी झालं. बघू शकता समोरचं दिसतंय आपल्या किल्ल्यावरचा दुसरा बालेकिल्ला आहे. तर इथून एकदम सुंदर असं निसर्गरम्य. ताण लागली भरपूर आणि गडावर पाणी आहे, आपल्याला स्वच्छ पाणी पिऊ शकतो. मित्रांनो गड पूर्ण पाहून झालेला आहे आमचा. 45 मिनिटामध्ये आम्ही पूर्ण गड पाहिलाय. आणि आता आम्ही चालू आहे महादेवाचं मंदिर आहे पुरातन काळामधलं. तर मित्रांनो घरी बी लवकर जायचं आहे, 11 वाजता घरी पोहोचायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे सगळं पटापट शूट केलं आणि चालू आहे. चला महादेवाचं मंदिर आहे भुवनेश्वर आणि पांडवकालीन मंदिर आहे मित्रांनो. हे पूर्ण दगडामध्ये कोरलेले आहे. आणि इथं जे नंदी त्या नंदीतून 12ही महिने पाणी वाहत असते. बघू शकता नंदीच्या मुखामधून. तर मित्रांनो व्हिडिओ संपण्याची वेळ आलेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया असं जगापर्यंत. रामकृष्ण हरी.